क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. थोडा इको कमी करून टाका बोलताना. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावध. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी जमलेले श्रोतेजन, परमात्मा परमेश्वरच्या कृपेने थोर संतांच्या आशीर्वादाने तुम्हा आपल्या सहकार्याने सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग, विश्ववंद्य महाराष्ट्राचे भूषण, वैराग्याचे शिरोमणी, ज्ञानवंत गुणवंत दयावंत कीर्तिवंत असलेले देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा मानवी जन्मामध्ये विचार करायला लावणारा आजचा अभंग आहे. विठाला आज शेगाव वाळेखिंडी रोड या ठिकाणी कैलासवासी वैकुंठवासी राजाराम बाळासाहेब शिंदे यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या लेकराच्या पांवाराच्या वाटेला आली, हे माझं मी परम भाग्य समजतो. ज्यांनी या कार्यक्रमासाठी आग्रहाचं निमंत्रण दिलं ते म्हणजे आमचे आदरणीय परमार्थ स्नेही श्री उत्तम शिंदे आणि उद्धव शिंदे. दोन्ही साहेब हे उच्च पदावरती आहेत. त्यांचं माझ्यावरती प्रेमाचं ऋणानुबंधनाचं आमच्यासोबत नातं, प्रेमप्रीतीचे बांधले ते ना तुटे काही केले. आणि या न्यायाने या ठिकाणी आजची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाटेला आली, हे माझं मी भाग्य समजतो. समस्त ग्रामस्थ शेगाव कार्यक्रमाचे संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चौकदार साऊंड सिस्टीमवाले मातृवर्ग पितृवर्ग महिला मंडळ तरुण मंडळ मित्रमंडळ सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक कला क्रीडा कृषी क्षेत्रातले व्यक्तिमत्व सरपंच उपसरपंच तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटमुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष सोसायटीचे चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन आजी माझे गावकरी पंचकृषी पुढं बसलेले मध्ये बसलेले खुर्चीवर बसलेले मागं बसलेले घरी झोपून कीर्तन झाले का सगळे. उद्या कोणी म्हणायला नको 2 तास कीर्तनात बसलो पण महाराजांनी नावच घेतलं नाही. त्यामुळे सगळ्यांचं धन्यवाद आणि कीर्तनाला सुरुवात. विठाला विठाला विठाला. आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय विचार करायला लावतात. काय करायला लावतात? असं बोलत जायचं म्हणजे मला कळते तुम्हाला समजते का नाही बरं का. तुकोबाराय विचार करायला लावतात. आता विचार कधी करावा प्रश्न बघा बरं का. विचार कधी करावा? बालपणी, तरुणपणी, म्हातारपणी का नदीवर गेल्यावर? कधी करावा विचार? बालपणी विचार करायचा असेल तर विचार करताच येत नाही, कारण तेवढी बुद्धी बालपणी नसते. बालपणी बुद्धी असते का माणसाला? बालपणी माणूस विचार करू शकत नाही. तरुणपणी माणसाने विचार करायला पाहिजे, माणूस विचार करत. आणि म्हातारपणी किती सांगा विचार करू नका, विचार केल्याशिवाय राहत नाही. विठाला आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय विचार करायला लावतात. क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षण सांगितलं. क्षणोक्षणी क्षण म्हणजे किती? आपण डोळ्याची पापणी लावतो ना, डोळ्याची पापणी, त्याला भागिले 32 म्हणजे क्षण. त्या क्षणाला विचार करायला सांगितलं तुकोबारायांनी. एवढ्या क्षणाला. क्षणोक्षणी हाची करावा विचार. कसला विचार? कसला विचार? तरावया पार भवसिंधू. हे जे भवसागर आहे, जन्माला येणं आणि मरण, पुनरुपी जन्म पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम य संसारे खलदुस्तारे कृपया हरे पाहे मुराय. हे जन्माला येणं आणि जे मरण आहे याच्यातून आपण कसं तरुण जाऊ याचा विचार करायला सांगतात तुकोबाराय. विठाला विठाला. बरं, विचार का करायचा? कारण हा देह कसा आहे? नाशिवंत देह, जाणार सकळ. सकळ म्हणजे काय? सखळ सखळ. नाशिवंत देह जाणार, सकळ म्हणजे सगळंच जाणार आहे. पहिला हात जाईन मग डोळे जाईन मग तो, असं नाही, सगळं जाणारच आहे.
सकळ आणि आयुष्य खातो काळ सावधान. काकडी खाताना कसा आवाज येतो? हा, करकर येतो ना आवाज. तसं आयुष्य आपला काळ करकर खातोय. कधी जाईल याची गॅरंटी आहे का? कधी जाईल याची गॅरंटी? मग काय कर, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संतांची संगत धर, पण कशी? आवडीनं धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. कारण हे कलियुग आहे महाराज. इथं प्रत्येकाच्या डोळ्यात कशाचा ना कशाचा तरी धूर गेलेला आहे महाराज. कोणाच्या डोळ्यात पैशांचा धूर आहे, मायासारखा श्रीमंत दुसरा कोणी नाही. कोणाच्या डोळ्यात ज्ञानाचा धूर आहे, मायासारखा ज्ञानी दुसरा कोणी नाही. कोणाच्या डोळ्यात मी लई देखना याचाच धूर आहे. मग प्रत्येकाच्या डोळ्यात कशाचा ना कशाचा तरी धूर आहे. डोळ्यात धूर जाऊ देऊ नका, नाही तर डोळे पुसण्याची वेळ. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राव. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. विठाल विठाल. मग आज पुण्यस्मरणानिमित्त आजचा हा कार्यक्रम आहे, कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मग पुण्यस्मरण का करतात? पुण्यस्मरण का करतात? आई वडिलांचं पुण्यस्मरण का साजरं करावं बाबा? आई वडिलांनी आपल्यासाठी जे केलंय ते आपण परत फेडू शकत नाही. किती केले ते तुम्हालाही माहिती आणि मलाही माहिती आणि सर्वांना माहिती. पण त्यांनी जे आपल्यासाठी केले त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम असतो महाराज. कुठला? पुण्यस्मरणाचा कार्यक्रम. प्रत्येकाच्या घरी कॅलेंडर आहे का? कॅलेंडर आहे ना? किती दिवस आहे कॅलेंडरमध्ये? 365 दिवस. सरांनी सांगितलं 365 दिवसाचा कॅलेंडर आहे. मग माझा साधा सरळ प्रश्न आहे बघा, कळतोय का? 365 दिवसाच्या कॅलेंडरमध्ये तुम्हाला कुठं रावणाची पुण्यतिथी दिसते का? कंसाचा वाढदिवस, एखादा दुर्योधनाचा काही वाढदिवस बिडदिवस. मग त्यांच्याकडे काय कमी होतं? पैसा होता, संपत्ती होती, सत्ता होती, हां, राज्य होतं, राजे महाराजे होते. मग काय कमी होती की त्यांची आज पुण्यतिथी नाही, कुठं वाढदिवस नाही, बड्डे नाही एखादा? त्यांच्याकडं सगळं होतं पण पुण्य नव्हतं. काय नव्हतं? पुण्य नव्हतं. आणि पुण्यवान माणसाचीच पुण्यतिथी साजरी केली जाते. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, आणि पुण्यवान माणसाचीच पुण्यतिथी साजरी होते महाराज. विठाला विठाला. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 4 जणांना देव मानले गेले. किती जणांना? 4. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, आणि पुढं अतिथी देवो भव. पा, आईला देव मानले गेले, वडिलांना देव मानले गेले, आपल्या गुरुला, आणि अतिथी देव. अतिथी म्हणजे काय? अतिथी म्हणजे काय? जो कधी तिथी पाहून येत नाही, अचानक येणार, त्याला काय म्हणतात? पण त्याला सुद्धा शास्त्रात काय सांगितलंय? अतिथी देवो भव. त्याला सुद्धा देव मानलं गेले महाराज. 4 जणांना देव मानलं गेले. म्हणून आई वडिलांना जीव लावा महाराज. हो, कारण तुम्हाला एक सांगतो, या जगाच्या पाठीवर तुमच्यावर खरं प्रेम करणारं कुठलं पात्र असेल तर ते आई वडील आहे. एकदा आई वडील गेले ना महाराज, तुम्ही कितीही काही करा, कुठल्याही बाजारात फिरा, तुम्हाला आई वडील पुन्हा भेटणार नाही. म्हणून आई वडिलांना जीव लावा. एका ठिकाणी फार सुंदर वर्णन केले. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजवली त्यांनी काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरलं सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजविल त्याची काया, काया झिजवून तुझ्या शिरावर धरलं सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया.
मिळेल बंगला गाडी, त्याची गाडी मोटर गाडी. आई बाप मिळणार नाही, ही जाण राहू दे थोडी. आई वडिलांना विसरू नका महाराज. हो. आणि वडिलांचं जे कार्य असतं आपल्या आयुष्यामध्ये ते लाख मोलाचं असतं महाराज. देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं, पण पुरातून नेणारा कोण होता? वसुदेव होता. त्याला मात्र विसरता कामा नये. हो. जिजाऊ मातेचं कौतुक अवश्य करावं, पण त्यावेळेला शहाजी राजेची ओढाताण सुद्धा लक्षात घेतली पाहिजे आपण. हो. याच्या पुढे जाऊन सांगू का तुम्हाला, सचिन तेंडुलकर कोणाला माहिती आहे? माहिती आहे, सर्वांना माहिती आहे. असं कोणीच नाही ज्याला माहीत नाही. सचिन तेंडुलकर सर्वांना माहिती आहे. माहिती आहे ना? सचिन तेंडुलकर ज्यावेळेला 1 रन घेतो ना, 1 रन, तो 22.5 फूट पळतो. किती? 22.5 फूट. पण तो जेव्हा 22.5 फूट पळतो त्यावेळेला कोट्यावधी तरुण पुरं टाळ्या वाजवतात का नाही? हां. पण तुमचा 75 वर्षाचा बाप आपल्या शेतामध्ये या बांधावरून त्या बांधावर आयुष्यभर फेऱ्या मारतो, त्याच्या कधी टाळ्या वाजून अभिनंदन केलं का तुम्ही? नाही केलं महाराज. कोण करते महाराज? सचिन तेंडुलकर आपल्या काय नातीचा लागतो? काय नातं त्याचं आपलं? पण त्याला आपण टाळ्या वाजवतो का नाही? मग आपला बाप आपल्यासाठी आयुष्यभर कष्ट करतो, पण त्यासाठी आपण कधी टाळ्या वाजवल्या का बाबा? कधी कौतुक केले का महाराज? त्याची चप्पल तुटू द्या बापाची, पटकन नवीन घ्यायची धाडस करत नाही, शिवून घालतो. हां. म्हणून बापाला जीव लावा महाराज. तुम्हाला एक सांगू का, एवढ्याशा छोट्याशा खोलीमध्ये आपले आईबाप 4-4 मुलांना सांभाळतात का नाही? पण पुढे गेल्यानंतर त्या 4 मुलांच्या 4 बंगल्यामध्ये आईबापाला जागा मिळत नाही. मोठी शोकांतिका आहे. मिळते का? म्हणून आई वडिलांना जीव लावा महाराज. काही नाही महाराज, जगाच्या पाठीवर माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासे. विठाला विठाला हो. म्हणून हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे. पुण्यस्मरण, पुण्यवान माणसाची पुण्यतिथी केली जाते. आणि म्हणून आई वडिलांना जीव लावा. माझं एवढंच सांगणे बाबा. तुम्ही किती कष्ट करा, किती पैसा कमवा, किती दान धर्म करा, घरात आई वडील जर सुखी नसतील तर त्या कष्टाला, दान धर्माला काही किंमत राहत नाही महाराज. एवढंच. पुढचं सांगू का तुम्हाला, आपण 28 युगे पांडुरंगाला बघतोय. कोणामुळे आला पांडुरंग? पुंडलिकामुळं. पुंडलिकाने काय केलं होतं? मी एवढं कळलं तर लय झालं. आई वडिलांची सेवा केली होती. आणि याच्या पुढे जाऊन एक वाक्य सांगतो, देवाची पूजा केल्याने देव भेटेलच असं नाही. देवाची पूजा केल्याने देव भेटेलच असं नाही, पण आई वडिलांची सेवा केली तर देव भेटणारच, याच्यात काही शंका नाही. म्हणून आई वडिलांची सेवा करा. विठाला विठाला. कारण जो जन्माला आलाय तो एक ना एक दिवस जाणार आहे. जो आलाय तो एक ना एक दिवस जाणारच ना. प्रत्येक जण जाणार आहे. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरवसा. आलाय तो एक ना एक दिवस जाणार आहे. या देहाची गॅरंटी नाही, अजिबात नाही. आंधळाच्या हातामध्ये असा कावळा सापडावा, कावळा, तसा आपल्याला काय मिळालं? हा मनुष्य देह मिळालाय. म्हणजे देवाला मिळत नाही पण आपल्याला मिळालाय. देवाला मिळत नाही. स्वर्गीचे अमर इच्छित आणि मृत्यूलोकी व्हावा. म्हणजे स्वर्गातील देव सुद्धा या नरदेहाची इच्छा व्यक्त करतात, या नरदेहाची. पण त्यांना अनर्देह मिळाला कोणाला? मिळाला कोणाला? आपल्याला मिळाला ना. मग आपण काय झालो? धन्य झालो आपण. धन्य. जे कोणालाच मिळत नाही ते आपल्याला मिळालं, मग आपण धन्य झालो. काही लोक म्हणतात, लागलं बाबा विहिरीला पाणी. लागलं बाबा, आता खणल्यावर काय लागणार? पाणीच लागणार ना महाराज. मग आणि ते पाणी कोणालाही लागणार. पण जे कोणालाच मिळत नाही ते आपल्याला मिळालं. हा देह. मानवासारखा बुद्धिमान प्राणी अजून कोणी आहे का? नाही. मग हा नरदेह आपल्याला मिळाला, आपण धन्य आहोत महाराज. आणि या नरदेहात येऊन आपण देवाची भक्ती केली पाहिजे. विठाला विठाला. कारण किती पैसा कमवा. तुम्हाला एक सांगू का, गरीब आणि श्रीमंती, गरिबी आणि श्रीमंती यातला तुम्हाला फरक सांगतो. एका वाक्यात फरक सांगतो पहा. गरीबाच्या श्रीमंताच्या पदार्थात फरक आहे. भूक एकच आहे, सारखीच आहे ना. गरीबाच्या श्रीमंताच्या बिछाण्यात फरक आहे. बिछाना, झोप कशी आहे? एकच आहे. आणि गरीबाच्या श्रीमंताच्या राहणीमानात फरक आहे. शेवटी जाळायची जागा
विठाला विठाला म्हणून नाशिवंत देह महाराज हा कधी ना कधीतरी जाणारच आहे, नशिबाने आपल्याला मिळालाय. म्हणून आपण महिला मंडळ तुम्ही बसून घ्या, आता कीर्तनाला सुरुवात झाली, आता मध्ये गडबड करू नका, बसून घ्या तुम्ही, बसून घ्या. विठाला कीर्तनाला आले असं फ्रेश बसायचं. असं प्रवास करून कोण आले? अहो प्रवास करून कोण आले? मी आलोय ना. कसा दिसतोय? रात्रीचा प्रवास करून आलोय 3 वाजता, सरांना माहिती. कसा दिसतोय? फ्रेश. तुम्ही कुठून आले? मग तुम्हाला झालंय काय? असं फ्रेश बसायचं कीर्तन. तुम्हाला बघितलं मला आनंद वाटला पाहिजे. विठाला विठाला बघा, काही माणसं बोलून झाल्यावर विचार करतात, काही माणसं बोलून झाल्यावर विचार करतात, आणि काही जण बोलायच्या अगोदर विचार करतात. काही जण बोलून झाल्यावर विचार करतात, काही जण बोलायच्या अगोदर 100 वेळा विचार करतात. मग बोलून झाल्यावर विचार करण्यापेक्षा बोलायच्या अगोदरच माणसाने 100 वेळा विचार करावा. कारण बोललेलं परत माघारी येत नाही, शब्द केला की परत माघारी येत नाही. कारण ज्यांनी जीभ जिंकली ना, जीभ, त्यांनी जग जिंकलं महाराज. म्हणून चांगलं बोलावं, वाणी चांगली असावं माणसाची. वाणी, माणसाने गोड बोलावं. गोड, आपल्याला गोड बोलता पण येत नाही. बघा तुम्हाला एक उदाहरण देतो, महिला मंडळ ऐका. एक जण जेवायला बसला, जेवायला, आणि नेमकी त्याच दिवशी त्याची सासूबाई आली होती. आणि तो काय करत होता? जेवत होता. आणि त्याची कोण आली होती? सासूबाई. आणि सासूबाईनंतर हा आपल्या बायकोला म्हणतो, जो जेवत होता तो आपल्या बायकोला म्हणतो, वय ग, आज भाजी मामीने केली काय ग? काय म्हणला? भाजी मामीने केली काय ग? ती किचनमधूनच बाहेर पळत आली. तिची बायको म्हटली, बया तुम्हाला कसं काय कळलं? भाजी माझ्या आईनेच केली, पण तुम्हाला कसं काय कळलं? तो म्हणतो, किती सोपं आहे, किती सोपं आहे. रोज भाजीमध्ये काळा केस निघायचा, आज पांढरा केस निघाला. म्हणजे आपलं बोलणं चांगलं नाही, थोडंच बोलणार पण झटकाच. चांगलं बोलावं माणसाने. हां, असे उन्हाळ्याचे दिवस होते, कडक उन्हाळा, आणि पाहुणे घरी आला. तुमच्या घरी उन्हाळ्याचे पाहुणे आले, तुम्ही काय म्हणता? चहा घेणार का? सरबत. अरे वा वा, चहा घेणार का? सरबत. त्यांनी विचारलं घरमालकानी पाहुण्यांना, काय घेणार? चहा घेणार का? सरबत. आता त्यांनी काहीतरी एक मागावं का नाही? सर एकच मागावं का नाही? तो काय म्हणला माहिती का? चहा उस्तोवर सरबत द्या. चहा उस्तोवर म्हणजे दोन्ही बी. तो घरमालक हुशार होता. तो म्हणला, तुम्ही इथून निघा, तुम्ही पाहुणे व्हायच्या लायकीचे. म्हणजे माणसाने कसं बोलावं? अहो कसं बोलावं? विचार करून बोलावं, चांगलं बोलावं. म्हणजे कमीत कमी समोरच्याला बरं वाटेल असं. माझ्या गुजरातला कार्यक्रम होता, वापीमध्ये, गुजरातमध्ये कार्यक्रम झाला. मी खुर्चीवर बसलो असा, तर एक जण आला, माझ्या पाया पडला, आणि खिशातून 200 रुपयाची नोट काढली सर, आणि पायावर ठेवली. मी म्हणलं, कशासाठी? हे कशासाठी बाबा? तो म्हणतो, कुठंच चालत नव्हती. म्हणलं, ती नोट कुठंच चालत नाही, मग इथं चालन का? म्हणजे अशी लोक विचित्र असतात महाराज, त्यांना बोलायचं कळत नाही महाराज. म्हणून माणसाने चांगलं बोलावं. विठाला विठाला हां, माणसाने चांगलं बोलावं, वाणी शुद्ध असावी माणसाची. कारण या देहामध्ये आल्यानंतर माणसाचं चांगलं बोलणं, वागणं, उठणं, बसणं, वागणं याच्यात बदल झाला पाहिजे. आणि त्यासाठी हा परमार्थ आहे महाराज. परमार्थामध्ये आल्यानंतर माणसाचं वागणं, बोलणं, उठणं, बसणं, थोडक्यात आचरण. आचरण खूप महत्त्वाची गोष्ट आहे जीवनामध्ये. कारण महाराज 2 तास कीर्तन सांगतो हे महत्त्वाचं नाही, तो बाकीच्या 22 तास काय करतो हे लय महत्त्वाचं असतं. आचरण जीवनात फार महत्त्वाचं आहे. आणि आचरण चुकलं की परमार्थ संपला. हो, तुम्हाला एक सांगू का, महिला मंडळ नीट लक्ष द्या. समजा तुम्हाला देवी प्रसन्न झाली, देवी होणार नाही पण झाली समजा. तुम्हाला देवी प्रसन्न झाली, देवी, आणि देवी म्हणली, बोल भक्तीनबाई बोल. आता कोण बोलते तुमच्याशी? देवी बोलते. आता विचार करून द्यायचं बरं का उत्तर.
बोल भक्तीनबाई बोल, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, अशी कोण म्हणली? देवी. तू 4 गुरुवार अतिशय चांगल्या पद्धतीने केले, एका एक गुरुवारी नवऱ्याच्या पाया पडली नाही, सासऱ्याला आंघोळीला पाणी दिलं नाही, आठवड्यात भावाचे 2 वेळा भांडणं, तू खरी भक्ती नाहीस, बोल मी तुझ्यावर प्रसन्न आहे, अशी कोण म्हणली? देवी. आणि देवी म्हणली बोल भक्तीनबाई, तुला कुठं जायचंय? स्वर्गात जायचंय, वैकुंठात जायचंय का नरकात जायचंय? आणि बोला पटकन तुम्हाला कुठं जायचं? आता महिला मंडळ कुठेही मला मी नेऊन घालणार, त्या गाडीचा ड्रायव्हरच मी असं समजा. बोला कुठं जायचं महिला मंडळ? स्वर्गात जायचं का? स्वर्गात जायचं? जायचं ना. मग आता ऐका, स्वर्गात जर जायचं असेल तर त्याला पुण्य करावं लागतं. काय करावं लागतं? पुण्य. बरं, जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत तुम्ही कुठं कुठं? आणि पुण्य संपले कुठं आले? शेगाव. हां बरोबर एकदम. काय चुकलं तुमचं? बरोबर तर आहे. मग त्या पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी, मग येऊ लागते माघारी मृत्यू. म्हणजे पुण्य आहे तोपर्यंत कुठं? अहो कुठं? स्वर्ग. असं बोलत जायचं म्हणजे मला पुढं जायला मोकळं मी. हां, कारण पुढं अजून लई प्रवास आहे. स्वर्गात पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गात, नंतर संपल्यावर खाली मृत्यू लोकात. मग जायचंच कशाला? पुण्य आहे तोपर्यंत राहणार ना, नंतर परत खालीच यायचं, मग जायचं कशाला? मग तुम्ही स्वर्गाला जाऊ शकत नाही, मग तर राहिलं काय? वैकुंठाला जायचं का? वैकुंठ वैकुंठ जायचं? तुम्ही लई माना आला होता. वैकुंठाला जायचं असं तर तप करावं लागतं. तप तप तप. ज्ञानेश्वरीमध्ये 3 तप सांगितले, कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप. आपल्याच्यानी एकही तप होणार नाही, म्हणून वैकुंठाला जायची भाषा करायची नाही. मग स्वर्ग झालं महिला मंडळ, वैकुंठही. आता राहिलं काय? बरं, नरकाला जायचं असं तर पाप करावं लागतं. काय करावं लागतं? पण तुम्ही तुळशीला पाणी तर घालताच आहे, गाईची सेवा करताच आहे, पाहुण्यांना जेवायला ती भांडी परत धुताच आहे, पाणी दे. मग पुण्याचं काम आहे का पापाचं? पुण्याचं. नरकाला जायला पाप करावं लागतं, नरकात जाणे त्याने पाप आचरावे. मग तुम्ही नरकातही जाऊ शकत नाही, स्वर्गातही जाऊ शकत, वैकुंठातही जाऊ शकत. मग एका मिनिटात उत्तर द्या, तुम्हाला जायचंय कुठं? कुठं जायचंय? कुठं तुम्हाला? याचं मी उत्तर देऊन टाकतो, म्हणजे मी मोकळा. तुम्ही कुठंच जाऊ नका, फक्त घरी नीट राहा. विठाला. चला पुरुष मंडळी, तुम्हाला देव प्रसन्न झाला. आता तुम्हाला तरी का सोडायचं? पुरुष मंडळी, तुम्हाला देव प्रसन्न झाला आणि देव म्हणला बोल भक्ता बोल, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, बोल तुला काय पाहिजे? मुक्ती पाहिजे, मोक्ष पाहिजे का सिद्धी पाहिजे? बोला पटकन, काय पाहिजे तुम्हाला? काय करे? मुक्ती पाहिजे का? आता बाबाला मुक्ती पाहिजे तर मुक्ती देऊनच टाकतो. मुक्ती म्हणजे काय? पहिला अर्थ समजून घ्या. मुक्ती म्हणजे काय? जन्माला येणं आणि मरणं याच्यातून सुटका म्हणजे मुक्ती. बरं, जन्माला जर परत आला नाहीच तर तुमच्याकडून टाळ, पखवाद, गंध, सप्ताह, कीर्तन, प्रवचन काय होणार नाही. आणि या नरदेहाची तर स्वर्गातील देव इच्छा ठेवतात की आम्हाला परमार्थ करायचा, आम्हाला अनर्देह पाहिजे, पण तुम्हाला भेटणार नाही, कारण तुम्हाला काय भेटली? मुक्ती. मग त्या मुक्तीचं करायचं काय? मग मुक्ती नको, राहिलं काय? मोक्ष पाहिजे का? हां, न लगे मुक्ती धन संपदा. मग आता राहिलं काय? मोक्ष. मोक्ष पाहिजे का? हा, मोक्ष पाहिजे का? बाबा पाहिजे का तुम्हाला? मोक्ष पाहिजे असेल तर मोक्षाचा अर्थ समजून घ्या. आध्यात्मिक दुःखाची निवृत्ती, परम सुखाची प्राप्ती, याचा अर्थ काय? मोक्ष. मग तुम्हाला जर तुमच्या आयुष्यातून दुःख गेलं आणि कायमचं सुख जर आलं तर तुम्हाला देवाची आठवण होईल का? तुम्हाला कायमचं सुखच आलं, दुःख नावाचा प्रकारच नाही, तुम्हाला देवाची आठवण होईल? तुम्ही मंदिरात जाल, कीर्तनाला बसाल, कीर्तन ठेवाल का? नाही. मग त्याचा फायदा काय त्या मोक्षाचा? मग मोक्षही नको, मुक्ती. मग आता राहिलं काय? सिद्धी. दिली सिद्धी तुम्हाला, हात लावेल तिथं सोनं. काय दिली सिद्धी? हात लावेल तिथं. जेवायला बसला, चपातीला हात लावलं, सोन्याची बॉम्बला लावला. पप्प्याच्याच आईला हात, सोन्याची. पप्प्याची आई सोन्याची बॉम्बला. म्हणजे
ती सिद्धी काय कामाची? मग मोक्षही नको, मुक्ती नको, सिद्धी नको, मग काय पाहिजे? तुकोबर म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी म्हणे गर्भवासी म्हणे गर्भवासी कुठे घालावे आम्हासी, कुठे घालावे आम्हासी, गुण गाईन आवडी गुण गाईन सुखे घालावे आम्हासे सुखे घालावे आम्हासे गुण गायना आवडे गुण गायना आवडे. हो देवा एकच कर, काय कर? या नरद्यात आम्हाला जन्माला घाल. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी.